Hello friends, welcome to DKC on Academy. चालू घडामोडी 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2020. हस्तलिखित नोट्सच्या सहाय्यानं आपण या महिन्यातील चालू घडामोडी पाहणार आहोत. पाहूया आता आपण 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान घडलेल्या आपल्या महत्त्वाच्या घडामोडी यावरील 100 प्रश्न. प्रश्न पहिला आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहक जागरूकता अभियानसाठी ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची निवड केली? तर अमिताभ बच्चन यांची निवड झाली. प्रश्न दुसरा, आसामची पहिली व एकमात्र महिला मुख्यमंत्री सायदा अनवर तैमूर. का हा प्रश्न महत्त्वाचा आहे? कारण यांचं आत्ताच निधन झालेलं आहे. प्रश्न तिसरा आहे, तंबाखू व सिगारेट उत्पादन अधिनियम 2003ला बनवला गेलेला होता. हा प्रश्न महत्त्वाचा यासाठी आहे कारण आत्ताच महाराष्ट्र राज्याने खुली बिडी व तंबाखू यावर निर्बंध लादलेले आहेत. प्रश्न चौथा, आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस हा 30 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. जागतिक हृदय दिवस म्हणजेच विश्व हृदय दिवस हा 29 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न सहावा आहे, FIIIचे चेअरमन म्हणून यावर्षी शेखर कपूर यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न सातवा आहे, 77वे व्हेनिस फिल्म फेस्टिवल 77वे होते यावेळेस. यामध्ये बेस्ट स्क्रीन प्ले अवॉर्ड द डिसायपल या भारतीय चित्रपटाला म्हणजेच आपली मराठी मूव्ही जी चैतन्य ताम्हणे यांनी निर्मित केलेली आहे. याच मूव्हीला इंटरनॅशनल क्रिटिक्स अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. व्हेनिस फिल्म फेस्टिवल 1932 पासून चालू आहेत. याचं यावर्षी आयोजन इटलीमध्ये व्हेनिस या शहरामध्ये लिडो द्वीप यावर करण्यात आलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत प्रश्न 8वा. यामध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आपण जो मानला तो 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी या जयंतीनिमित्त असतो, आपणाला माहीत आहे. प्रश्न 9, ब्रह्मोस या क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण 2 ऑक्टोबर 2020लाच ओडिसामध्ये बालासोर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. प्रश्न 10वा आहे, पॉईंट ऑफ सेल सॉफ्टवेअर व ऋतू भरोसा केंद्र म्हणजे RBK यांचा शुभारंभ सदानंद गौडा या केंद्रीय रसायन मंत्र्यांनी आंध्र प्रदेश या ठिकाणी केलेला आहे. प्रश्न 11वा, भारतीय खेल प्राधिकरण म्हणजेच SAIचा नवीन लोगो याचा शुभारंभ आपले खेल राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिल्ली येथे मेजर ध्यानचंद स्टेडियमवर केलेला आहे. प्रश्न 12वा, आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन मिशन याचा शुभारंभ थावरचंद गेहलोत हे सामाजिक न्यायमंत्री म्हणजे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आहेत, ज्यांनी 2 ऑक्टोबरला केलेला आहे. आणि हा जो फंड आहे हा फंड SC विद्यार्थ्यांसाठी आहे, याला व्हेंचर कॅपिटल फंड. प्रश्न 13वा आहे, वेदांतू ऑनलाईन ट्युशनचे ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून आमिर खान यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न 14वा आहे, सिरम इन्स्टिट्यूटसाठी 100 मिलियनच्या अनुदानातून कितीपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे? तर 200 मिलियनपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे आणि ही वाढ कोविड-19 या लसीसाठी आहे. पाहूया आपण प्रश्न 15वा. पहा, प्रश्न 15, कंबोडियामध्ये भारतीय राजदूत म्हणून देवयानी उत्तम खोब्रागडे यांची आत्ताच निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न 16वा, जलकल योजना ही कोणत्या राज्याने राबवलेली आहे? तर ती आंध्र प्रदेश या राज्याने राबवलेली आहे. प्रश्न 17, सितवे बंदर सध्या चर्चित बंदर आहे कारण याचं असं आहे, भारत 2021मध्ये ते संचालन करणार आहे आणि हे बंदर म्यानमार या देशात आहे. प्रश्न 18वा, भारत 100 बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि 22,000 सीटचे स्टेडियम कोणत्या देशात बांधणार आहे? तर मालदीव या देशामध्ये बांधणार आहे. प्रश्न 19, ॲस्टेरॉइड मायनिंग रोबोट AMR कोणी अवकाशात पाठवला? तर चीन या देशाने हा रोबोट अवकाशात पाठवलेला आहे. प्रश्न 20,
भारतात कोणत्या संस्थेने आपले काम थांबवले? नुकतंच काम थांबवलेलं आहे ॲम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया. याची स्थापना 1961ला झाली होती. याचं मुख्यालय लंडन येथे आहे आणि याचे महासचिव जे आहेत सध्याचे ते म्हणजे कुमी नायडू. प्रश्न 21, वर्ल्ड नेचर डे 3 ऑक्टोबर. प्रश्न 22, एअर बबल योजना ही भारत व केनिया या दोन देशाच्या दरम्यान राबवली जाणार आहे. हाही महत्त्वाचा प्रश्न आहे PIMP, कारण का दोन देशावरील संबंधामध्ये, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला जातो. प्रश्न 23, इतनी शक्ती हमें देना या गीताचे गीतकार अभिलाष आहेत. हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे कारण नुकतंच अभिलाष यांचं निधन झालेलं आहे, म्हणून आपल्याला चर्चित व्यक्तीमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न 24, आंतरराष्ट्रीय वृद्धजन दिवस 1 ऑक्टोबर. वेगळ्या प्रकारचे दिवस आपल्याला विचारले जातात, त्यामध्ये हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न 25वा यापूर्वीही विचारला गेलेला आहे. आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस हा 1 ऑक्टोबर. प्रश्न 26, सिल्वर लेक पार्टनर्स ही अमेरिकन कंपनीने भारतीय रिलायन्स रिटेलमध्ये किती रुपयाची गुंतवणूक केली? तर 1875 रुपयाची गुंतवणूक केलेली आहे. अमेरिकन कंपनी आहे रिलायन्समध्ये आणि सिल्वर लेक हे आपल्याला महत्त्वाचे शब्द आहेत. प्रश्न 27वा आहे, यावर्षी 20वे मेगा फूड पार्कची सुरुवात पल्लक्कड येथे जे केरळ राज्यामध्ये आहे येथे झालेली आहे. प्रश्न 28, बंगाल पिअरलेस हाऊसिंग डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड याचा ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून सध्या सौरभ गांगुली यांची निवड करण्यात आलेली आहे. आपला पुढचा प्रश्न आहे अटल ट्युनल. अत्यंत व्हेरी IMP क्वेश्चन्स आहे पहा. अटल ट्युनल रोहतांग येथे आहे आणि याची लांबी 9.02 किलोमीटर आहे. हा सर्वाधिक उंचीवर असणारा म्हणजे 3000 मीटर उंच, 10,000 फुटामध्ये किंवा मीटरमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं. हा हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. याच्या कामाची सुरुवात 28 जून 2010ला झाली होती आणि हा अटल ट्युनल आपल्याला 3 ऑक्टोबर 2020ला खुला झालेला आहे. या ट्युनलची रुंदी आहे 10 मीटर म्हणजे 33 फूट आणि हा हिमालय पर्वतामध्ये पीर पंजाल या टेकड्यामध्ये आहे. प्रश्न 30, पथश्री अभियान हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये, याच्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी, राज्यपाल आहे जगदीप धनखड आणि याची राजधानी आहे कोलकाता. प्रश्न 31, बौद्धिक संपदा सहयोग करार नुकताच भारत आणि डेन्मार्क या दोन देशाच्या दरम्यान झालेला आहे. प्रश्न 32, यामध्ये NIAच्या अतिरिक्त 3 शाखा नुकत्याच तयार करण्यात आलेल्या आहे. एक इम्फाळला, 2 चेन्नई आणि तिसरी आहे रांची येथे. प्रश्न 33, नमामि गंगे मिशन या मिशन अंतर्गत 6 मेगा प्रोजेक्ट आणि उत्तराखंड राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी याचा शुभारंभ केलेला आहे. प्रश्न 34, विश्व मूक बधिर दिवस हा 26 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न 35, BCCIच्या सिनियर महिला अध्यक्ष म्हणून नीतू डेव्हिड यांची निवड करण्यात आली. प्रश्न 36, आकाश एज्युकेशनल संस्थेचे ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहे? तर युवराज सिंह. आणि प्रश्न 37, विश्व शिक्षक दिन हा 5 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न 38, स्वच्छ भारत पुरस्कार 2020 गुजरात राज्य प्रथम क्रमांकावर आलेले आहे. प्रश्न 39, नासाने कोणत्या भारतीयाच्या नावावर वाणिज्यिक अंतरिक्ष यान सोडलेले आहे? तर कल्पना चावला. प्रश्न 40, रेज 2020चे उद्घाटन माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. प्रश्न 41, IACC लाईफ टाईम अचिव्हमेंट अँड ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड या वर्षीचा रतन टाटा यांना जाहीर झालेला आहे. प्रश्न 42, भारताने गांधी जयंतीनिमित्त 41 ॲम्ब्युलन्स आणि 6 स्कूल बस यांची भेट नेपाळ या देशाला नुकतीच दिलेली आहे. विश्व आवास दिन
हा ऑक्टोबरचा पहिला सोमवार या दिवशी विश्व आवाज दिन साजरा केला जातो. 44वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय ऑनलाईन निशाणेबाजी जी यावेळेस 5वी होती, यामध्ये यशस्विनी सिंह याला सुवर्णपदक प्राप्त झालेले आहे. प्रश्न 45, विश्व कापूस दिवस वर्ल्ड कॉटन डे हा 7 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न 46, SBIचे चेअरमन म्हणून नुकतेच आपले दिनेश कुमार खारा यांची निवड झालेली आहे. प्रश्न 47, भारतीय वायुसेना दिवस हा 8 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. त्याचा मोटो आहे नभस्पृश्य दीप्तम, म्हणजेच टच द स्काय विथ ग्लोरी. प्रश्न 48, RBIचे डेप्युटी गव्हर्नर एम राजेश्वर राव. प्रश्न 49, सायबर सुरक्षा करार नुकताच भारत आणि जपान या 2 देशाच्या दरम्यान झालेला आहे. प्रश्न 50, परमसिद्धी A1 काय आहे? परमसिद्धी A1 हे काय आहे? तर ते HPC A1 सुपर कॅम्प्युटर आहे. हे महत्त्वाचं आहे. ते सिडॅकद्वारे निर्मित करण्यात आहे. सिडॅकचे निदेशक आहेत अभिषेक दास आणि महानिदेशक आहेत हेमंत दरबारी. तसेच सिडॅकची स्थापना झालेली 1988ला पुणे या ठिकाणी. प्रश्न 51, आंतरराष्ट्रीय बालिका दिन हा 11 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. 2020ची थीम होती माय व्हॉइस आवर इक्वल फ्युचर्स आणि राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो 24 जानेवारीला आणि राज्य बालिका दिन केला जातो 3 जानेवारीला. तसेच 24 फेब्रुवारी हा दिवससुद्धा तामिळनाडूमध्ये स्टेट गर्ल चाइल्ड प्रोटेक्शन डे म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 52, डिजिटल सेवा सेतू कार्यक्रम हा नुकताच गुजरात या राज्याने ग्रामीण भागासाठी तयार केलेला आहे. प्रश्न 53, वर्ल्ड अर्थ रिटीज डे. वर्ल्ड अर्थ रिटीज डे मग हा 12 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो आणि 2020ची त्याची थीम होती टाईम टू वर्क. प्रश्न 54, श्रीकांत दातार कोणत्या शाळेचे डीन झालेले आहेत? श्रीकांत दातार हार्वर्ड बिझनेस स्कूल याचे नुकतेच त्यांचे डीन म्हणून निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न 55, हर घर जल ही जी योजना आहे ती गोवा या राज्यामध्ये नुकतीच सुरुवात करण्यात आलेली आहे. या वर्षीचा शांतीचा नोबेल पुरस्कार प्रश्न 56 तो वर्ल्ड फूड प्रोग्राम याला जाहीर झालेला आहे. प्रश्न 57, विश्व मानसिक स्वास्थ्य दिन हा 10 ऑक्टोबरला आहे पहा. प्रश्न 58, नुकताच टिकटॉक या ॲपवर बंदी घालणारे देश पहिला होता भारत, दुसरा आहे अमेरिका आणि तिसरा आहे पाकिस्तान. प्रश्न 59 पहा, विजयाराजे सिंधिया यांच्या जयंतीनिमित्त किती रुपयाचा शिक्का तयार केला गेला? तर तो 100 रुपयाचा शिक्का विजयाराजे सिंधिया हे लक्षात ठेवा. प्रश्न 60, FFAA तर्फे भारताने किती ब्लू फ्लॅगसाठी सागरी किनारे घोषित केलेले आहेत? तर ते 8 आहे. त्याची संख्या 8 आहे. हेही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे पहा. प्रश्न 61 आहे, जगन्ना विद्या कनुका योजना. जगन्ना विद्या कनुका योजना ही आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न 62, विश्व मानक दिवस 14 ऑक्टोबर याची थीम होती या वर्षीची 2020ची प्रोटेक्टिंग द प्लॅनेट विथ स्टँडर्ड्स. प्रोटेक्टिंग द प्लॅनेट विथ स्टँडर्ड. प्रश्न 63 आहे, असमानता निर्देशांक सूची 2020मध्ये भारताचा क्रमांक 129 होता. यामध्ये एकूण 158 देश होते. 158 देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक हा 129 आहे. प्रश्न 64, इंटरनॅशनल डिझास्टर रिडक्शन डे हा 13 ऑक्टोबर. सरकारी स्कूलमध्ये हायटेक क्लासरूम
तयार करणारे पहिले राज्य म्हणजे केरळ. प्रश्न 66. विश्व अन्न दिवस वर्ल्ड फूड डे म्हणून 16 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. याची थीम होती 2020ची ग्रो नरिश सस्टेन टुगेदर आवर ॲक्शन्स आवर फ्युचर अँड आवर फ्युचर्स. जागतिक अन्न सुरक्षा दिवस 7 जून आहे. पहा हाही प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे. प्रश्न 67. अर्टॉन कॅपिटल्स पासपोर्ट इंडेक्स 2020 यामध्ये भारताचा क्रमांक आहे 58वा आणि प्रथम क्रमांक होता न्यूझीलंडचा. भानू अथय्या यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि यांचं निधन झालं 15 ऑक्टोबर 2020ला आणि ह्या 1982मध्ये गांधी मूव्हीमध्ये कॉस्च्युम डिझायनर यासाठी त्यांना ऑस्कर मिळालेला आहे. सर्वात महत्त्वाचा सुद्धा प्रश्न आहे. पहा हा IMPS साठी आहे की यांचं आत्ताच निधन झालेलं आहे आणि यांना ऑस्कर पुरस्कार मिळालेला होता गांधी मूव्हीसाठी 1982मध्ये आणि तो कॉस्च्युम डिझायनर यासाठी. प्रश्न 69 आहे. मिशन शक्ती हे अभियान कोणत्या राज्याने सुरू केले? तर ते उत्तर प्रदेश या राज्याने सुरू केले आहे आणि त्याची सुरुवात बलरामपूर येथून झालेली आहे. प्रश्न 70. आंतरराष्ट्रीय गरिबी उन्मूलन दिवस हा 17 ऑक्टोबर आहे. प्रश्न 71. भारताने ट्रान्स फॅट फ्री होण्यासाठी कधीपर्यंत लक्ष ठेवले आहे? तर 2022 पर्यंत भारत ट्रान्स फॅट फ्री होणार आहे. डॉक्टर हर्षवर्धन जाधव यांची घोषणा. 72. ग्लोबल हंगर इंडेक्स 2020 पहिला बेलारूस यामध्ये पहिला आहे देश तो म्हणजे बेलारूस आणि भारताचा क्रमांक आहे 94वा. प्रश्न 73. फेस स्कॅन करणारा पहिला देश कोणता? फेस स्कॅन पहा सिंगापूर. प्रश्न 74. विश्व सांख्यिकी दिवस 20 ऑक्टोबर आपल्याला माहीत आहे पहा आणि राष्ट्रीय सांख्यिकी दिवस हा 29 जून. प्रश्न 75. बांगलादेशाच्या 2021च्या स्वातंत्र्य दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत आणि तो स्वातंत्र्य दिन असतो 26 मार्च या दिवशी. प्रश्न 76. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार 2020 हा ऐश्वर्या श्रीधर या भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे. प्रश्न 77. IPLमध्ये 200 सामने खेळणारा पहिला क्रिकेटर म्हणून महेंद्रसिंग धोनी हा झालेला आहे. पहा याने IPLमध्ये 200 सामने खेळलेले आहेत. प्रश्न 78. प्रधानमंत्रीने FAOच्या 75व्या वर्धादिनानिमित्त 75 रुपयाचे नाणे जारी केलेले आहे. पहा FAO आणि विजयराजे शिंदे 100 रुपयाचे हे लक्षात ठेवा. पहा दोन्ही प्रश्न. 79. जागतिक ॲथलेटिक्स हाफ मॅरेथॉन चॅम्पियनशिप गिडेनिया 2020चे राजदूत कॉन्स्टँटिना डिटा यांची निवड झालेली आहे. प्रश्न 80. गोल्ड स्टेवी पुरस्कार 2020 हा सीमा गुप्ता पॉवर ग्रिड ऑफ इंडिया याचे चेअरमन आहेत व्यवस्थापक आणि यासाठी हा जो गोल्ड स्टेवी पुरस्कार हा व्यावसायिक पुरस्कार आहे. पहा प्रश्न 81. कोणत्या राज्याने सरकारी नागरी सेवेत महिलांसाठी 33% आरक्षण लागू केलेलं आहे? हा पंजाब आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा हा सुद्धा. प्रश्न 82. कोरोना झाल्यामुळे नॅशनल लीगमधून बाहेर पडलेला पहिला खेळाडू म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डो. प्रश्न 83. शैक्षणिक साहित्याचे सांकेतिक भाषेत रूपांतर करण्यासाठी पहा कोणत्या 2 संस्थेमध्ये करार झालेला आहे सांकेतिक भाषेत रूपांतर? ISLRTC व NCERT यांच्यात करार झालेला आहे. प्रश्न 84.
आंतरराष्ट्रीय त्रिज्यात्मक मज्जातंतू वेदना जागृती दिन. पहा, नाव खूप मोठं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. 85 वन्यजीव सप्ताह हा 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जातो. याची 2020ची थीम होती सस्टेनिंग ऑल लाईफ ऑन अर्थ. प्रश्न 86 यामध्ये SARDPNE काय आहे? हे काय आहे पहा. ईशान्य भागात विशेष त्वरित रस्ते विकास कार्यक्रम. पहा 87 रेडिओ लहरी विरोधी क्षेपणास्त्र कोणतं आहे? तर ते आहे रुद्रम 1. प्रश्न 88 भारतमाला प्रकल्प काय आहे? तर भारतमाला हा प्रकल्प भूपृष्ठ रस्त्याद्वारे देश जोडणे याशी संबंधित आहे. पहा, यामध्ये 50,000 किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत भारतमाला प्रकल्पामध्ये. आणि NHDP नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. प्रश्न 89 कस्तुरी सूत काय आहे? पहिले लक्षात घ्या. कस्तुरी सूत आहे जागतिक बाजारपेठेत भारतीय कापूस आता कस्तुरी सूत म्हणून ओळखला जाणार आहे. प्रश्न 90 फ्रेंच ओपन टेनिस पुरुष विजेता रफेल नदाल याचं हे 13वं जेतेपद आहे पहा. आणि नुकताच उपविजेता झालेला आहे नोवाक जोकोविच, ज्याचा सलग 100वा विजय आहे. प्रश्न 91 कार्लटन चॅपमन कोणत्या खेळाशी संबंधित होते? ते फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत पहा. हे माजी कर्णधार होते आणि यांचं निधन नुकतंच 13 ऑक्टोबर 2020ला च्या बातमीमध्ये यांचं निधन झालेलं होतं. त्यामुळे हाही प्रश्न आपल्याला चर्चित व्यक्तीमध्ये महत्त्वाचा आहे. 92 राष्ट्रीय टपाल तिकीट संग्रह दिन 13 ऑक्टोबर. प्रश्न 93 आहे मारुमनी काय आहे? पहा, मारुमनी राजस्थानी कला पुनरुज्जीवित करण्यासाठी एक सोशल मीडिया मोहीम आहे. पहा, हे महत्त्वाचं आहे. 94 सर्व मंत्रालयात कोणत्या कंपनीची सेवा म्हणजे दूरसंचारसाठी बंधनकारक केलेली आहे? म्हणजे BSNL आणि MTNL. प्रश्न 95 पहा स्टार्स योजना काय आहे? नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी 6 प्रायोगिक तत्वावर राज्यामध्ये ही राबवली जाणार आहे. त्यामध्ये एक आहे महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, ओडिसा. आणि यासाठी जागतिक बँकेने 3,718 रुपये कोटीचा निधी दिलेला आहे. प्रश्न 96 आहे शोभा नायडू याही चर्चित व्यक्ती आहेत. या कुचिपुडी नृत्य याशी संबंधित आहेत. यांचं निधन 14 ऑक्टोबर 2020ला झालेलं आहे. यांचे पुरस्कार पद्मश्री, नृत्य चूडामणी 2001ला, ते संगीत नाटक अकादमी 1991ला पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न 97 आहे नासाने चंद्रावर 4G नेटवर्क स्थापन करण्यासाठी कोणती कंपनी निवडली? तर नोकिया कंपनी ही चंद्रावरती 4G नेटवर्क स्थापन करणार आहे. पहा नासाची स्थापना 29 जुलै 1958ला झाली होती. त्याचं वॉशिंग्टन आणि सध्याचे जे त्याचे अध्यक्ष आहेत जिम ब्रेडेनस्टाईन. प्रश्न 98 जागतिक आयोडीन कमतरता दिन हा 21 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न आहे 99 कोणत्या देशाचा वेगवान गोलंदाज बेन लिस्टर प्रथम कोविड-19 सबस्टिट्यूट खेळाडू बनला? तो न्यूझीलंडचा होता. प्रश्न 100 आहे सिप्लेन परियोजना कोणत्या राज्यात स्थापन केली? तर गुजरात यामध्ये ही केलेली आहे. पहा आत्ताच आपण DKC ऑन अकॅडमी यावर आपण संपूर्ण ऑक्टोबर महिन्यातील चालू घडामोडीविषयीचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय
द हिंदू मासिक असेल पेपरमधले, त्यानंतर लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, योजना, परिक्रमा, क्रॉनिकल या वेगवेगळ्या याच्यामधून आपण घेतलेली ही जी प्रश्न आहेत ही अत्यंत महत्त्वाची आहे. अशा